नमस्कार मंडळी. हास्याच्या सरींनी चिंब भिजूया आणि मनामध्ये आनंदाचं बियाणं रुजवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौदार. मंडळी, काहीतरी वेगळं करून बघूया हा विचार सुद्धा कधी कधी सगळं बिघडवू शकतो. आज एक दिग्दर्शक असाच एक वेगळा प्रयोग करून पाहणार आहे. बघूया त्याची गोष्ट, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सर काय रेडी आहे सर. अरे मग सांग ना. तेच सांगितलं सर. हा हे रेडी आहे ना? Ready आहे, लाइटिंग sir. मीटिंग झालंय? हो, sir. फ्रेम कळलीये काय? हो, sir. चला चला. भोजने भोजने मामा, श्याम, सगळं व्यवस्थित? निखिल, सगळं व्यवस्थित आहे ना? भोजने मामा, आज तुम्ही हवालदार नाही आहात, नाही. आज तुम्ही इन्स्पेक्टर आहात, लक्षात ठेवा. हा, नका करू. इन्स्पेक्टर आहात. हा? आणि तुम्ही? मी हवालदार आहे हा. सर. मी पहिल्यांदाच असा रोल करतोय सर. नाही तर नेहमी इन्स्पेक्टर, बिल्डर, बाउन्सर असेच रोल करतो. माझ्यासाठी सर हा एकदम असा वेगळा अनुभव आहे बा. हा. माझ्यासाठी तर काहीच्या काही वेगळा अनुभव. निखिल, आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये, आपल्याला तेच करायचंय. काय डायलॉग पाठ आहेत का? हो सर, पाठ आहेत. डायलॉग आहेत? काय हरकत नाही, आपल्याला तेच करायचंय. काय ते बघा, काहीतरी टोपी पी घाला, रिफ्लेक्ट होतंय सगळं डोळ्यात माझ्या. हे सिद्धू, जरा हे मेकअप कर जरा. सर 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 काय मला काहीतरी बोलायचं. काय सर, तुम्हाला आठवतंय काय, काय? गेले 150 सिनेमे भोजने मामाने हवालदाराचा रोल केलाय, माहिती आहे? होय ना? त्यांच्या चाळीसमोर एक कमान आहे, त्याच्यावर काय लिहिलंय? काय सिने सम्राट भोजने हवालदार प्रवेशद्वार. हवालदार प्रवेशद्वार लिहिलंय सर. मग? चाळीतल्या माणसानं कळलंय ते हवालदार चांगले करतात. तुम्ही कशाला वेगळ्या वाटेने धावताय? सर, एक्सपेरिमेंट करू नका सर, अंगाशी येईल. गबरे प्रसाद सर, हेच चुकतं या नवीन जनरेशनचं. नवीन जनरेशन? हं? सर, याला सांगा, हं. हा यायच्या आधी आम्ही 3 सीझन गाजवून गेलोय. सर, सातत्य आणि निष्ठेचं काय करायचं? कशाला हवंय? बोला बोला सर, तुम्ही बरोबर. माझा असिस्टंट आहेस की नाही? हो, सर. हा, मग नुसत्या सर टेक्निकल गोष्टीकडे लक्ष देऊ नको. नाही, सर. क्रिएटिव्हिटी पण शिक. तुमच्याकडून हा, तुमच्याकडून शिकतो. माझ्याकडनं शिक. तुमच्याकडून शिकतो. अरे उगाच मला बुलडोजर म्हणत नाहीत रे डिरेक्शनचा. या बेसिक डिरेक्टर्सनी ज्या अशा पारंपरिक चौकट्या बांधून ठेवल्या आहेत ना, त्या मी तोडतो. आउट ऑफ द बॉक्स विचार कर रे. हा. कसं आहे रमेश? हा. काही करायचं नसतं, लोकांना सरप्राईज करायचं असतं. फ्रेम बाय फ्रेम सरप्राईज झाले पाहिजेत लोक. म्हणजे आता बघ, आपले भोजने मामा फक्त हवालदार करतात, सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा आता आपल्या पिक्चरमध्ये अरे हे तर इन्स्पेक्टर आहेत, सरप्राईज असं होतील. असं होणार. ऑडियन्स असा होणार. काय आहे मुळात, ऍक्टर ना ऍक्टर हा दुधासारखा असतो. मिल्क, दूध आपल्या हातात असतं. त्या दुधाचं ताक करायचं, लोणी, दही, कॉफी टाकायचं, चहा, व्हॉट एव्हर आपल्या हातात आहे. हा? सर सर, पण मला एक प्रश्न सुचलाय. काय? दूध नासलेलं असेल तर काय करायचं? नासलेल्या दुधाचा रसगुल्ला होतो, पनीर होतो, काहीतरी होतं ना. विचार कर जरा. सर, करतो. चल तिकडे फ्रेम बघ. तर भोजने मामा तयार आहात ना तुम्ही? नका सल्यूट. इन्स्पेक्टर आहात तुम्ही भोजने मामा. रेडी आहे हो, सगळं? ready, काय sir. काय पाया पडतो म्हणजे. अरे नाही नाही नाही, तुम्ही सिनियर आहात भोजने, नाही, असं sir. नका करू. खरं सांगू Please. का, म्हणजे मनातलं बोलतो पटकन. हां. आज 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे मी. अच्छा. पण आज तुम्ही माझं प्रमोशन केलं. म्हणजे 20 वर्ष मी हवालदाराची फक्त भूमिका करत होतो, आज तुम्ही मला इन्स्पेक्टर बनवलं. यू डिझर्व इट. सर, काय तुम्ही मला ही नवीन संधी दिली आहे. तुम्ही दिलेला रोल आहे का नाही, कसा चोपतो बघा सर. अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पोझिशन हे नका करू, पोझिशन घ्या. हां, sir. हां हां. सर, काय हे दूध स्क्रिप्टवर सांडेल असं वाटतंय मला. हवालदार आहे ना, ही भूमिका मी 20 वर्ष सातत्यानं केली आहे. म्हणजे मला कोणी हवालदार बनताना असं बघितलं का मला 1-2 मिनिटं सर मला भरून येतं. हां, कसं करणार आहे हवालदार, कसे असतात हवालदार? काय? असा असतो. असं कशाला असं? नाही,
नाही छाती काढून उभं नसतो ना हवालदार. नाही हवालदार आहे का नाही, हवालदार बिचारा असतो एकदम. बिचारा? मग कसं आता बघा, आपण रात्रंदिवस आपण बंदोबस्त करतो. सगळे आपल्याला सांगत असतात का बाबा जिकडं जाल तिकडं बंदोबस्त करा. हा. है ना? मग आता ही काठी कशासाठी आहे? मारायला. नाही ना, काठीचा उपयोग मारण्यासाठी नाहीच आहे. मग आता रात्रंदिवस आपण बंदोबस्त केल्यानंतर हा. आपल्याला कंटाळा येतो. मग आपला आणि आपल्या आयुष्याचा भार असा त्या काठीवर टेकवून आपण रिलॅक्स झालं पाहिजे. असं हे असं फक्त आहे का नाही, काठी टेकवताना काळजी घ्यायची. कशाची 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 म्हणजे कशाची काळजी म्हणजे अहो, आता काठी टेकवताना तुम्ही रिलॅक्स असं कोणी ड्युटीवर तुम्हाला बघितलं तर त्यांना वाटेल का तुम्ही ड्युटी सोडून आराम करा. मामा 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 काय चाललंय, बोलत काय बसलाय? चला सीन करायचा आपल्याला. नाही नाही सर, म्हणजे काय? कसं आहे, माझी 20 वर्षांची वर्किंग आहे ना, ती हँड ओव्हर करीत होतो. अरे हा, नाही नाही नाही, चांगलं आहे चांगलं आहे. तुम्ही बसा बसा, पोझिशन घ्या. हा सर का चांगलं करा. मला कळतंय का? दूध तापायला लागले आता. गप्प बस रे, गप्प बस ना. ते असिस्टंट डिरेक्टर आहेस ना, त्याच्याकडे लक्ष दे. चला सायलेन्स, सायलेन्स. गप्प बस. रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. साहेब मी खरंच सांगतो अहो, साहेब, मी काय नाही केलं साहेब, ऐका. जैन साहेब, साहेब हाच आहे तो चेन चोर. मामा काय कट करा, करताय? कट करा जरा. हो, भोजने मामा काय करताय? नाही सांगतो मी, बेसिक आहे जरा. एकच मिनिट सर, एकच मिनिट. काय झालं? दादा तुम्ही आता हवालदार आहे ना, मग तुम्ही असं कसा कडक सॅल्यूट मारला? मग कडक सॅल्यूट नाही मारू शकत ना. आता आपण, तुम्ही आजच हवालदार झालेत का? शूटिंग आज जरी असलं तरी आपलं हे पोलीस स्टेशन आधीपासून असणार ना. हा, हा, हा. कथेमध्ये जे हो, आहे ते मग, तुम्ही मग. हवालदार आधीपासून हो, असतात. बरोबर. मी इन्स्पेक्टर आधीपासून हा, असतो. हा. म्हणजे आपली मैत्री असणार ना, आपण सवयीचे असणार. त्यामुळे एवढा कडक सलाम कोणाला मारायचा? एखादा DCP आला किंवा मोठा साहेब कोणी आला तर तेव्हा कडक सॅल्यूट मारायचा. हा. आता काय गरज, तुम्हाला दाखवू का मी? दाखवा ना. एकच मिनिट, इकडे उभे राहा तुम्ही. हं? बघ, इकडे तू काय केलंय? एकांकिका. चांगलं जमेल, ये इकडे. बघ बघ बघ. हा, दाखवा दाखवा. हं. तुला फक्त माझ्याबरोबर यायचं. मॉब मध्ये कसं जातोस तसा ये. साहेब मी काय नाही केलं साहेब. जैन सर हाय तसं. हे बात, क्या बात आहे भोजने मामा. ह्याचा वापर करू आपण कुठेतरी. एवढंच करायचं, सर. श्याम असं लक्षात करू? घे. हा, हे असं कर. हा कळ. चल 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 हे घ्या. चल 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 पोझिशन. कडक सॅल्यूट नको. ठीक आहे मामा, तुम्ही इन्स्पेक्टर आहात एवढं लक्षात ठेवा. मी आहे. पोझिशन घ्या, तुम्ही पोझिशन घ्या. आणि श्याम आत नाही, आतून? आत नाही. बरं, हा? बरं. चल चल, तू पण त्याच्याच बरोबर येणार ना. चल रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. साहेब मी खरं सांगतो मी काय नाही केलं साहेब. नका मारू, मी काय नाही केलं. जैन साहेब, साहेब हाच आहे तो चेन चोर. नाही साहेब मी गेले 2 महिने धुमाकूळ घालून राहिला. हिरोईनची चेन चोर तो. अरे बोल. नाही साहेब बोल. मी तोंडात काय तांबाखू दुष्टा भरेल का तो? अहो काय झालं भोजने, काय झालं आता, काय झालं मला आता सांगा. आता बघा, मी मागाशी म्हणलं ना, हे तुम्ही बिचारा हवालदार आहेत ना. अहो मग तुम्ही एवढं कशाला ओरडून बोला त्याच्यावर त्याला मूग भाषेत समजवा ना. त्याला फक्त माझ्यासमोर घेऊन या आणि त्याला सांगा की हे बघ हे साहेब आहेत. मग मी म्हणेन काय रे, तुम्ही फक्त आनंद त्याला सोडा. भोजने तुम्ही त्यांना डायलॉग डिलिव्हरी का सांगताय? ओ दादा मला एवढं नका शिकवू ना. हे बघा मी पण 20-25 सिनेमे केलेले आहेत मी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंडस्ट्रीत मला आहे ना डिरेक्टरचा आर्टिस्ट म्हणून ओळखतात. मलेरिया. कशात? मलेरिया? म्हणजे सर आता तुम्ही समोर आहात म्हणून सांगतो, तुमची बोली आहे का नाही एकसुरी आहे. एक सूर्य. एकसुरी त्याच्यामुळे हवालदार खरा वाटत नाही. हे बघा काय खरं खोटं वाटायचे असेल ना त्यांना वाटेल. तुम्ही तुमचे वाटणं बंद करून टाका. राजपूत थांब थांब, मामा मी आहे की नाही डिरेक्टर? डिरेक्टर कोण आहे? मी आहे ना. मग मी सांगतो ना त्यांना, तुम्ही नका सांगू. पोझिशन घ्या, तुम्ही पोझिशन घ्या. हां ओके. अरे नीट कर ना बाबा राजपूत, नीट कर ना, अदबीनी कर ना जरा. अरे सर नीटच करतोय ना मी. गेले 500 एपिसोड हेच तर करतोय मी. आता काय जीव देऊ? सर ते जीव म्हणाले. काय म्हणाले? जीव. ऐकलं ना मी, मला पण का ना, हे ठीक आहे, शोभेची वस्तू आहे ही. सर नंतर डबिंगला प्रॉब्लेम. गप्प बस. डबिंगला काय माझ्याशी बोलतोय तो? जीव नको देऊस बाबा तू. श्याम जीव नको देऊस. हो सर. चला सीन सुरू करा यार. असं कर. चल रे. ऍक्शन. चल रे. साहेब मी काहीच नाही केलं साहेब. खरं सांगतो. चल साहेब मारू नका साहेब. मी काय साहेब मी काय नाही केलं. हिरोईनची चेंज चोरतो. नाही साहेब. बोल लवकर बोल. मरीना तुला असा. साहेब हाच येतो. हाय का तो? हो मी बघतो त्याला. इकडे
इकडे ये. इकडे ये. कबूल कर. काय केलंस तू? एकांकिका इकडे तुला कशाला आणलं? चोरी केली. केले ना, पटकन गुन्हा कबूल कर. हे बघ, तुला म्हणून सांगतो, हे इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, एवढा मारतील तुला, एवढा मारतील का तुझे उठण्याचे बसण्याचे वांदे करतील. कळलं तुला? हा, लगेच कबूल करून टाक. हा, आणि एवढा कशाने खंगला रे बाबा? हा? चहा पिणार आहे? कांदा भजी पण आली, आणू? साहेब यांना चहा आणतो, तुम्हाला कांदा भजी आणू? कोण आहेस तू? अरे काय करताय भुजने? सर कट करा सर. अरे झालाय कट मगाशीच. सर 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 अरे यार भुजने नका ना असं करू. सॉरी सर, सॉरी. भुजने तुम्ही इन्स्पेक्टरचे डायलॉग घ्या ना. मी इन्स्पेक्टर डायलॉग पाठ नाही केले. मी सवयीनं हवालदाराची पाठ केले. काय आहेत इन्स्पेक्टरचे डायलॉग? हसतोयस तू? डायलॉग सांग. बसा, फील घेऊन सांगतो. अच्छा, म्हणजे तूच आहेस तो कांदेवाडीत धुमाकूळ घालणारा चेन स्नॅचर. म्हणजे हा. आता सापडलास. आता असा बोलता पोपट लावतो ना तुला की कसा मिठू मिठू बोलशील बघ. गेले 2 महिने आता काय? गेले याच्यात माझे 4 महिने झाले. इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. अच्छा, तू चेन स्मोकर. नाही, मी त्याच्या पुढे आलो. चेन स्नॅचर. चेन स्नॅचर. पुढची 2 वाक्य अशी आहेत. अजून 2 आहेत. हा, गेले 2 महिने तू पोलीस स्टेशनला नाचवलंस. आता तुझी मस्ती अशी उतरवतो ना मी की नाव नाही सांगणार इन्स्पेक्टर भोजने म्हणून. इन्स्पेक्टर. झाली रे झाली, आता तुझी पिवळी झाली. ऍडिशन कशाला? काय ती वाक्य ते बोलत नाहीयेत. घे ऍडिशन. हे आणि हे करू नका. सर सर हे चांगलं वाटतंय मला. सकाळी दाढी करताना सुचलं. हे तुला सुचलंय, हे नवीन आहे. चल तिकडे. होईल भोजने? कराल तुम्ही? नाही, हा? करायला करू शकतो सर. हा, आता कमी चल. वेळ येत आहे ना. हा, मग? वेळ कमी आहे. मी काय म्हणत होतो की माझे इन्स्पेक्टरचे डायलॉग आहेत ना, ते ह्यांना बोलायला द्या. हा, मी फक्त इन्स्पेक्टरचे एक्सप्रेशन दाखवतो आणि त्याला घाबरवतो. एक्सप्रेशन दाखव. हा, काय एक्सप्रेशननी काय तुम्ही इन्स्पेक्टर दाखवणार आहेत? दाखवा. ओहो. हे असं एकदा. हा, हे हे हा हे एकदा झालं. अच्छा. वेगळं तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता ना. दुसरं आहे हे. हे दुसरं आहे. तर काय करताय भोजने? अहो तुम्ही हवालदार आहात ना. इन्स्पेक्टरची वाक्य काय बोलाल तुम्ही? मी कळलंय मला. मी चुकलोय. मला कळलंय. सर पुन्हा एकदा ओळख करून देतो. इन्स्पेक्टर हवालदार. सर सायलेन्स. सर सर हा भोजने आपण सस्पेन्स ठेवायचं का? अजून? हा, एक म्हणजे काय करूया आपण. इकडे जा, तुम्हाला आधी तुम्हाला सांगतो सर. हा. आता मी इन्स्पेक्टर आहे. हा. हं? पण हे आपण सांगायचं नाही की मी इन्स्पेक्टर आहे. मी इन्स्पेक्टर आहे पण मी हवालदाराचे कपडे घालणार आहे. हा, मग नाही म्हणजे सस्पेंड ठेवायचं ना आपल्याला. सस्पेंड ठेवा. हा. हां, मी इन्स्पेक्टर आहे आता, पण मी हवालदाराचे कपडे घालणार म्हणजे मी हवालदार आहे. हां, आणि हे हवालदार जे आहेत ते इन्स्पेक्टरचे कपडे घालतील, पण ते हवालदार नाही आहेत कारण त्यांनी इन्स्पेक्टरचे कपडे घातले आहेत. मग ते हवालदार हे तुम्ही कोण आहे? हवालदार आहे ना. नाही, आता तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घातले ना, तुम्ही इन्स्पेक्टर आहे. मग तुम्ही इन्स्पेक्टरचे वाक्य बोलायचं काय? सगळं नीट आहे ना? मग हवालदाराचे कपडे घातलेला इन्स्पेक्टर बोलणार आहे सगळं नीट आहे सर. मी कळ तुम्हाला सर. आता मी इन्स्पेक्टर आहे पण हवालदारचे कपडे घातल्यावर कळणारच नाही की मी इन्स्पेक्टर आहे आणि हे हवालदार आहे. काय 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 बोलताय काय तुम्ही भोजने? सोपं आहे सर. काय सोपं आहे? मी इन्स्पेक्टर आहे आता पण मी हवालदारचे कपडे घातले का नाही मग मी हवालदार वाटेन. आणि तुम्ही हवालदार आहेत पण तुम्ही इन्स्पेक्टरचे कपडे घालायचे म्हणून तुम्ही इन्स्पेक्टर वाटणार आहे. पण तुम्ही हवालदार भोजने त्यापेक्षा तुम्ही वाक्य पाठ करा ना इन्स्पेक्टरची. नाही ना होत सर. म्हणून तर 150 सिनेमांमध्ये मी 150 वेळा हवालदारच केला सर. मी बोललो होतो हे दूध फाटेल. एक काम करा तुम्ही. काय सर? कपडे बदला आणि घरी जा. पॅकअप.
बॅकअप पण सीन राहिला ना. नाही नाही राहू दे तुमचं बॅकअप. सर Suspense. त्यांना कशा घरी पाठवताय? तुम्हीच बोललात ना आर्टिस्ट हा दुधासारखा असतो, त्याचा दही करायचं की तूप करायचं ते आपल्या हातात असतं. मग आता तुम्ही स्वतःहून किटलीभर दूध सांडताय कशाला? वापरा त्याला. विजन आहे ना तुमच्याकडे. डिरेक्टरचं एक विजन असतं, ते कधी कधी बदलावंही लागतं. सगळं नव्याने करतोय की नाही आपण? हो सर. हा सीनही नव्याने करूया. करूया सर 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 एक बोलायचं होतं. तुलाही बोलायचंय. सर आता सगळं नव्याने करतायत तर मला एक संधी द्या ना, कारण माझ्या एरियात सगळे मला चिकना म्हणतात. तर मी करू का हवलदार? सर एकदम नावाप्रमाणे स्मूथ करेन. अख्खी दूध डेअरी बंद करूया आता सर. वा बॉईज, मस्त परफॉर्म केलं. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई, दुधाची मलाई बर्फी झाली ना बा. फार मजा आली. ओंकार, तुझ्या सॅल्यूट मध्ये जो एक ब्रेक डान्स होता तो मला भयंकर आवडला. श्याम दादा, तो तुम्ही कॅरी केलात, तोही फार आवडला मला. तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायला मी कधीपासून आतुर आहे. तुम्ही बाल्ड अँड ब्युटिफुल दिसताय. श्रमेश, फार मस्त. म्हणजे तुझा परफॉर्मन्स अजून का नाहीये असं फिलिंग मला आलं. इतकं छान तू परफॉर्म केलंस. भोजने फारच छान. मला ही कॉन्सेप्टच आवडली की बिचारा एक माणूस आहे जो 15 वर्ष हवालदार करतो, त्याला इन्स्पेक्टरचा रोल मिळाला. ही कॉन्सेप्टच खूप धमाकेदार आहे. मस्त परफॉर्मन्स, मलाई बर्फी सारखा. ये बात. चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा आनंद घेऊया सासू सुनांच्या चेष्टा मस्करीचा. आणि आज त्याचे कारण आहेत सासरे बुवा. तुमच्या समोर येत आहे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. अय चेतू आवरलं का नाही ग तुझं? हा चल अगं पटापटा, तिथं भाऊजी निघालेत ऑफिस मधनं. आले 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 ताई आले. हे घ्या तुमची पर्स घ्या. हा परफ्यूम मारत होते हो मी. हा काय? बरी दिसते ना मी? वया बरी नाही, लई भारी दिसती. आज काय भाऊजींचं खरं नाही. काय नटत्यात, काय मुरडत्यात. हा माझ्या पोरांचे पगार झाले रे झाले की चाललं नट मोगऱ्या नटायला. आई, आम्ही नाही नटलो बाया नवऱ्यासाठी. असं आम्हाला काय नवरे नव्हते का? तेच तुम्ही नटला नाही म्हणून तर मामांजी सारखे ठेफोन करीत असते. काय बोलली ग? माझ्या नवऱ्याचं मायावर लई प्रेम आहे, आणि प्रेम दाखवाय असं नटायला मुरडायची काही गरज नाही, कळली का? बर तुमचं आपलं खरं. चालली मोठी. चल चल लवकर. चला मग फोन कुठे गे- फोन आला. फोन आला. कोणाचा आहे? अय्या, बया ओय बया, मामांजीचं नाव काढलं आणि त्यांचाच फोन. 100 वर्ष आयुष्य आहे. थांबा जरा. हॅलो मामांजी. हॅलो हा नर्मदा. बेटा मी 2 तासात घर येऊ राहिलो बर का. काय? हा आणि तिला सांग बाबा ऊस बी आणतोय तुझा म्हणावा. चल ठेवतो फोन. काय सांगा आई, हा मामांजीचा फोन होता. मग त्यात काय एवढं, नेहमीच असेल त्यांचं. सांगा. अहो मामांजी घरी येत आहेत. घरी येत आहेत 2 तासात. बरं अशा तशा नाही, चांगला ऊस घेऊन येत आहेत तुमच्यासाठी. ऊस घेऊन आता कसं करायचं? काय करू वर्षांनी धनी दिसणार आहेत बया. आई आई नाचू नका. नाचू नका आई. आई
आई नाचू नका, अख्खी बिल्डिंग कोसळेल. ऐकलंच नाही आईने. काहीच नाही बोलले मी आई, फक्त ती म्हणली बिल्डिंग कोसळल मग सोसायटी वाले बॉम्ब मारतील आपल्या नावानं. चांगला मूड आहे, खराब करू नको आधीच सांगते. धनी येत असं नाचू का, असं नाचू का. आई शांत व्हा. काय ग, काय झालं? पुढं काय? खुश कोणी केलं? मी नाही केलं. मग सोफ्याने केलं वाटतं. बऱ्याच दिवसांनी मोकळा झाला ना म्हणून खुश केलं. ना मी फोडी ना तुझा आधीच सांगते. मरो बाई, मला तुमच्या नादालाच लागायचं नाही. चला चला लवकर हाला, लवकर माझ्यासारखं लवकर काय. हळू हळू आई, हळू. अगं मला काय करू, कुठनी करू नि कसं करू काय कळलं. चला लवकर स्वयंपाकाला लागा पटापट. काय काय करायचंय सांगा. सगळं गोडा धोडाचं स्वयंपाक करा. ते आले की नाही चांगलं माझ्या हातानेच करून घालणार आहे त्यांना, असं हाच भरवणार आहे. ते बाई खोली उरकून घ्या, पटकन एकदम स्वच्छ करून एकदम साफसफाई करून घ्या. त्या चादरी बदला, पडदे बदला लवकर. कावाई आपलं काहीतरी. अगं काय आता आले की नाही परत त्यांना उसामध्ये पाठवायचंच नाही, इथंच ठेवून घ्यायचं. ते आले की नाही आता त्यांचे चांगले पाय चेपून देणार आहे. आणि पाय चेपता चेपता त्यांच्या आवडीचं गाणं बी गाणार आहे. गाणं आणतो मी. गाणं? आई तुम्ही गाणं म्हणत असाल म्हणूनच मामांजी गेले निघून. लय लय करते का? बस 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 चांगला मूड आहे माझा आज. आई सांगा ना कुठलं गाणं म्हणायचं तुम्ही मामांजीसाठी? अगं म्हणायचे म्हणजे भजन म्हणायचंय काय? नवऱ्याला खुश कराय भजन म्हणतात का कुणी? मग काय म्हणतात? अगं काय नाही, ते लगीन झालं होतं ना त्याच्यानंतर देवाला जाऊन आलो आणि एकदा मग मळ्यात घेऊन गेले होते मला ते. मामांजींना आवडतोय वाटतं. मग मळ्यात काय झालं? तेव्हा त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं मी. कुठलं कुठलं? चल बाई आता कुठं आठवायचं. आता नाही आठवायचं. गाणं प्लीज आई गाणं गा आमच्यासाठी गाणं. ते तुम्ही तर काय बाई सोडायचं. असं एकदम साधच आहे. हा करायचे. नाचताना खांदा खाली गेलता, आता बरं वर आला. करायचे ग आता नाही समज. पण आई असे अदाकारींचे बाण मारलेत ना तर मामांजी इथून जाणारच नाही. पण आई एवढी स्वप्न रंगवू नका बर का. नाही फोनवर कसे ठेवू, फोनच्या पलीकडे काही बोलतच नाही. मला नाही वाटत चेतू घरी आल्यावर मामांजी एवढे रोमॅन्टिक होतील यांना बघू. तुझे मामांजी तुम्हाला माहिती नाहीत कसे आहेत ते. कसे आहेत ते? फोनवर ठेव फोन करतात तेव्हा नजर होईत नाही ना. हे तर एकदा येऊ दे त्यांना. नाही अशी नजर टाकली ना लोण्याचा गोळा पार विरघळतोय. बापरे आई, आई तुम्हाला लाजता पण येतं? आम्हाला वाटलं फक्त खाता येतं. खरंच नाही करतीस? नाही तर पण मी काय म्हणते आई, म्हणजे म्हणजे एवढे रोमॅन्टिक आहे, तुम्हाला एवढा जीव लावित्यात, मग का बरं तुम्हाला गावावरनं मुंबईला पाठवली त्यांनी? अगं काय झालं, ती उसाची खुटं नुकतीच लावली होती. खुटं? आणि मी न्यारी घेऊन गेले त्यांच्यासाठी. मला काही बाहेर बाई दिसले नाहीत. घुसले मळ्यात. मळ्यात घुसले की नाही उसाची लाईन चेपली अख्खी माझ्या पायाने त्यांची. असले चौताळले म्हणले. काय म्हणले? जिला उसाची किंमत नाही मला तिची किंमत नाही असं म्हटलं आणि पाठवून दिलं इथं त्यांनी मला. पण आई आम्हाला तर मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला तर म्हणले होते का बाया तू सासू
सासू ऊसात आली शेतात आली ना का विहिरीत नुसत्या उड्या मारून लोकांना डॉल्फिन करून दाखवायची. अहो, शपथ, खोटं नाही, खरंच डॉल्फिन करून दाखवायची. बाया यांच्या डॉल्फिन मुळे 2 कासव चिराडली गेली ना विहिरीत. मारेन. म्हणून लोकांनी हाकला लावली मामांची. कोण दिले मग उगा आपलं काहीतरी नाही 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 नाही. मला मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला मामांजी म्हणाले होते की आई आहे ना तिकडे काही कामाला हात लावायचे नाहीत म्हणून आईना त्यांनी इकडे पाठवून दिलं. अगं उलट माझ्या हाताचा उर बघून गावातली सगळी लोक तोंडात बोट घालायची. अय्या आई काय सांगताय म्हणजे मामाला पण बोट आहेत की तोंडात घालायला. कधीतरी दिसू दे तुमच्या कामाचा उर. चेतू किती करशील ग? आधी मारू दे त्याला. नाटकी कुठली उगा आपलं म्हणजे आले काय केलंय? नको बाया मला लाज वाटत तुझा बरं मी मी इकडं अशी पाठमोरी बसते म्हणजे त्यांना कळणारच नाही कोण बसलंय ते. खरं आई तुम्हाला ओळखूच येत नाही तुम्ही कोण आहे. चालेल मी उघडते. नको बाई मी जाते उघडायला दरवाजा येते. आई अहो काय करताय आई? हे असं चांगलं वाटतंय का? चांगले चांगले असं चांगलं वाटतंय. छान दिसतंय. नको मरू दे नाही तर असंच घेते. आई अहो पदर छान दिसतोय घ्या ना. चांगला दिसतोय. काहीतरी एक ठरवा आई पटकन. साडी बरी दिसते. छान दिसते. बरं, जास्त जाडी नाही दिसत आहे ना मी? काय जास्त जाडी नाही दिसत आहे ना? बघू बरं अशा वा बरं जरा एक अंग. बाया एकीकडनं बघितल्यावर तर बिलकुल दिसतच नाही हो तुम्ही. आणि दुसरीकडून बघायची काही सोयच नाही आई. जे तू घाईत आहे म्हणून नाही तर थोपाड फोडला असता. अगं पदर दे पटकन पटकन पदर देते. आई मी काय म्हणते जरा ना आक्रसून घ्या आक्रसून स्वतःला असं आक्रसून घ्या. अजून आक्रसा अजून बस उघडा उघडा दरवाजा उघडा. आई, उघडा. इश्श. तू आहेस व्हय? अरे हे कुठं आहेत? हे कुठे मामांजी नाहीत काय? नाही बरं अहो, असू दे. किती वेळ दरवाजा उघडायला बाहेर थांबलोय कधीपासून आजी असू दे तुझं काय आहे? बोल पटकन. अहो चेतना वहिनी आईने डबा पाठवला तुमचा अय्या आता दे. हे एवढा मोठा डबा तू ऐकलं का सगळं? आपल्याकडे चिकन केलं होतं ना हा एवढूस डबा भर आईकडे दिलं होतं. एवढूसा डबा आहे हा? तू आहे ना काय दिलंय बघू दे जरा मला. अख्खा डब्बा कोंबीन तोंडात. हे गुलकुच्च बिस्कुट दिलंय ते पण हे एक. हा? पण भाऊ मला सांग बाबा हा. किंवा अख्खा डबा भरून चिकन दिल्यावर माणसानं काय द्यायला पाहिजे? हा गुलाबजाम द्यायला पाहिजे जिलबी द्यायला पाहिजे. हे गुलकुच्च बिस्किट दिलंय अरे हाड घाल कुत्र्याला. आई भिकारडी कुठली? माझ्या आईला विकारडी म्हणाल्या ग. अगं ते सोड कुत्रा म्हणून स्वतःच खाल्लंय बिस्किट. पण माझ्या आईची काय चूक आहे ह्याच्यात सांगा बरं. बरं तर काय यांच्या डाएटचा विचार करून माझ्या आईने एक ग्लुकोजचं बिस्किट यांना दिलं तरी माझ्या आईला बोलत माझा- फावाड्यातले शब्द बाहेर पडू दे. कसं बोलतात माझ्या आईला. आणि मला काय ग डाएट फाईटची गरज नाही. एवढी काही जाडी नाही मी. आहे तुम्हाला डाएटची गरज. हा. माझी सासू जाडी आहे. मी जाडी होय मग तू घोडी. मी काय गोडी आहे का. नाटकं बघ. बन बन घोडी बन. नाही जॅकी म्हणून तुझ्या पाठीवर बसले नाही तुला पिजवलं तर बघ आता. आई जॅकी नसते ते जॉकी असते. जॉकी असते.
बन बन वहिनी. लय प्राणी बन असं कंबरडा वडील ना तुझं जीव जाईल बिचारीचा जीव जाऊ दे आयुष्यभर सरडा म्हणूनच जग मग अगं उठ अच्छा अरे वा. अच्छा. हाय का आता सरडा पण करून दाखवलाय मरती आजी वहिनी बस बस आजी बस एक प्राणी बोलायची सोय नाही आजी आरामात आरामात. हा ग. अरे बापरे, अरे कसं बोलतात मला? अहो आजी तुम्ही चेतनावींना उगाच जास्त बोलत त्या बिचारा किती करतात. उलट उलट झालंय तुझं काम चल निघ निघ आता थोबाड घेऊन बया हे न मे अगं ते काही येईना झाले अगं कुठं राहिले असतील मला तुला लय काळजी वाटायला लागली फोन करून मी फोन करून विचारते कुठे राहिले एक मिनिट हॅलो हॅलो मामांजी हा ना मग बेटा बोल बेटा. हा ऐका माझं कुठं राहिले तुम्ही अजून आले नाही, आम्ही वाट बघतोय तुमची. कुठं वाट बघिता तुम्ही? हा तुम्ही घरी येणार होते ना नाही का तुम्ही मगाशी फोन केला अरे कोण बोललो घरी येणार होतो म्हणून? अहो तुम्ही फोन केला तुम्ही म्हणले का मी घरी येतोय 2 तासात मग तिला सांगूच घेऊन येतोय आईला सांगितलं आम्ही पण तुम्ही अजून आले नाहीत. अरे तुला फोन लागला होता का तू? कोणाला फोन लावायचा होता तुम्हाला अरे माझ्या फोनचा झालाय गडबड. म्हणजे पडला तो दगडावर त्याचा डिप्लेस फुटलाय. काय कळलं ना सकाळ धरणं कोणाला फोन करीतो कोणाचा फोन येतो. पण मग म्हणजे तुम्ही इथं येत नाही होय अरे नाही तुला नव्हताच केला बेटा फोन. बर ती सुक्रमता त्याची नम्रता आहे ना बाई ती छोटी नाही का आली, आली लक्षात, आली लक्षात. अंगावरची आहे माझ्या. मला म्हणले ऊस आणा आजोबा ऊस आणा म्हणून मग मी त्यांच्या घरी जाणार होतो म्हणून फोन केला. पण अहो मी तुम्हाला मामांजी असं म्हणलं होतं तर तरी ओळखायचं नक्की मी बोलते म्हणून. अरे नाही ती पोरगी पण मला मम्मांची आहे असं म्हणत राहती म्हणून मला वाटलं तिचे. अरे काय टिपलीस ने गोंधळ घातला बाबा. हॅलो हॅलो धनी तुम्ही येणार नाही होय धनी तुम्ही असं नका ना करू अहो तुमचा जो काय राग आहे तो हित येऊन काढा ना तुम्ही मायावर तुम्ही नका ना रागू मी तुमच्यासाठी गाणं पण तयार केलंय. ठेव फोन. हो धनी ऐका तर नवीन स्टेप फोन ठेव. धनी ऐका ना अहो येवा ना तुम्ही ठेव फोन.